नमस्कार. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि यातच आता आपण पाहतो आहोत की भाजपनं 99 उमेदवाराची यादी ही जाहीर केलेली आहे. त्यामध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवीण तायडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. परंतु ही उमेदवारी दिल्यानंतर अचलपूर मतदारसंघामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी या उमेदवारीला विरोध करण्यात येत आहे आणि या संदर्भात आज भाजपच्या अचलपूर मतदारसंघातील काही उमेदवारांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे. आपल्यासोबत गोपाल भाऊ आहे तिरमारे. वो काय सांगाल, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे, भाजपने जो उमेदवार या ठिकाणी अचलपूर मतदारसंघात जाहीर केला आहे, तुम्ही त्याला विरोध करत आहे, काय? भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये अचलपूर मतदारसंघामध्ये श्रीमान प्रवीण तायडे यांना उमेदवारी घोषित केली. परंतु प्रवीण तायडे हे अचलपूर मतदारसंघामध्ये राजकारण करत असताना गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून त्या ठिकाणी गटबाजीचं राजकारण त्यांनी सुरू केलं. पक्ष कमकुवत कसा होईल अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी सुरू केलं आणि स्वार्थाचं राजकारण, ज्या ठिकाणी इतर इच्छुक उमेदवार कशा पद्धतीचं त्यांना शह दिला जाईल, कसं काटकारस्थान केलं जाईल, त्यांना कसं कापण्यात येईल अशा पद्धतीचं राजकारण करून त्या ठिकाणी पक्ष कमकुवत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार, सक्षम उमेदवार असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाहेर मतदारसंघातील उमेदवार आणून त्या ठिकाणी दिला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि त्या ठिकाणची ग्राउंड रियालिटी अशी आहे की प्रवीण तायडेंना उमेदवारी देऊन जर त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक जर लढल्या गेली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणाचं नुकसान होऊ शकते. म्हणून आमच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना आमचं सांगणं आहे की अजून विधानसभेच्या निवडणुकीला वेळ आहे. नामांकन भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षानं जर आता उमेदवारी घोषित केलेला उमेदवार मागे घेऊन इतर उमेदवारांपैकी जर एखाद्याचं नाव समोर करून पक्षाने निवडणूक जर लढली तर ते पक्षासाठी अतिशय चांगलं होईल. सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व इच्छुक इतर उमेदवार सोबत राहून भारतीय जनता पक्षाला मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व लोक करणार आहे. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कधी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे किंवा पक्षाच्या विरोधात आम्ही कुठं मत मानत आहे. आम्ही इमाने इतबारे भारतीय जनता पक्षाशी जुळलेलो आहे. भारतीय जनता पक्ष आमच्यामध्ये रुजलेला आहे आणि त्यांनी दिलेली शिकवण आमच्यामध्ये आहे. आमचं फक्त म्हणणं आम्ही पक्षश्रेष्ठींचं पुढे मांडत आहे की पक्षाच्या हितासाठीच जर दिलेला उमेदवार जर बदलला तर पक्षाचा निश्चितच फायदा होईल, हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही भारतीय जनता पक्षाकडे करत आहे. अचलपूर मतदारसंघामध्ये बच्चू कडूंचा पराभव व्हावा यासाठी भाजपने एक त्या ठिकाणी उमेदवार दिला आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकमताने काम करील म्हणून या ठिकाणी तो भाजपने उमेदवार दिला. हा बरोबर आहे. आमदार बच्चू कडू यांनी ज्या पद्धतीनं तिथं कामकाज केलं, भ्रष्टाचार फोपावला, बेरोजगारी फोपावली, विकास त्या ठिकाणी थांबलेला आहे. या सर्व गोष्टी जर लक्षात घेता भारतीय जनता पक्षाकरिता त्या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण निवडून येण्याकरिताचं आहे. परंतु उमेदवारही फार महत्वाचा असते. पक्षाने दिलेला प्रत्येकच उमेदवार हा निवडून येऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहीतच असते. असं जर असतं तर कुठल्याही पक्षाच्या यादी घोषित झाली ते सगळेच्या सगळे निवडून आले असते. परंतु उमेदवारी फार महत्वाचा आहे. ज्या उमेदवारांना तिथं निवडणूक लढायची आहे त्यांनी पक्षाच्या अंतर्गतच फार मोठी गटबाजी करून कटशाह करण्याचं कारस्थान करण्याचं काम केलं. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपच्याही पदाधिकाऱ्यांमध्ये आणि लोकांमध्येही सुद्धा त्या पक्षाच्या दिलेल्या विरोधात त्या ठिकाणी वातावरण आहे. म्हणून पक्षाचं कुठं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पक्षाला सांगत आहे की घेतलेला निर्णय थोडासा बदलून त्या ठिकाणी इतर उमेदवारांपैकी जर उमेदवार दिला तर निश्चित भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी फायदा होऊन बच्चू कडू सारख्या त्या माणसाचं त्या ठिकाणी जे अस्तित्व आहे ते संपवलं जाईल. म्हणून आमची तळमळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून बच्चू कडूंचा विषय आम्ही जनतेसमोर मांडत आहे. बच्चू कडूंनी जो त्या ठिकाणी गैरकारभार केला किंवा त्या ठिकाणी मतदारसंघ कसा मागं केला हे सातत्यानं पाठपुरावा करून आम्ही लोकांसमोर मांडत आहे. म्हणूनच आमची अशी तळमळ आहे की या ठिकाणी अचलपूर मतदारसंघ हा बच्चू कडू मुक्त करायचा आहे. त्या ठिकाणी हा आमचा सगळा लढा आहे. त्यासाठी उमेदवार हा सक्षम लागते, उमेदवार हा त्यांचा चोळीचा लागते, उमेदवार निवडून आला पाहिजे. अशा सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारा उमेदवार जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव होईल. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आमदार निवडून येणार आहे. तर भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठीने हाच उमेदवार कायम ठेवला तर तुमची भूमिका काय राहणार? आमची भूमिका सर्वप्रथम बच्चू कडूंना पराभव करणे हे आहे.
आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचा जर उमेदवार तिथं निवडून येणार नाही तर पर्याय म्हणून या सर्व संभावित उमेदवारांची आम्ही सगळी बैठक घेऊन इथून पुढची रणनीती कशी करायची. कारण कसं आहे, लोकांचं जनमत घेणं आहे, कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मत घेणं आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नुकसान होणार नाही, फायदाच होईल अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांची संगनमतानं सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊ आणि ते येणाऱ्या 2-3 दिवसात जाहीर करू. बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर जो काम करेल पदाधिकारी त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करू. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करतच नाही आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या हितातच सांगत आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे याचीच भूमिका आम्ही मांडत आहे आणि तो कसा निवडून येईल हे सांगण्याचा प्रयत्न भाजपला करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही कुठलीच भूमिका घेतली नाही आणि ते घेणारही नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल, कोणता माणूस निवडून येईल हे सांगण्याचा आमचा भाजपला प्रयत्न आहे. धन्यवाद. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गोपाल तिलमारे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने अचलपूर मतदारसंघात जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार डमी असून तो उमेदवार निवडून येणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने उमेदवार त्या ठिकाणी बदलावा. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी काम करू. त्यानंतर आता या पुढची भूमिका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काय घेणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.